जनमानसांचे। घरपट्टीवरून सभागृहात वादळ, भाडे आधारित कर अन्यायकारक, नगरसेविका वैशालीताई नळकांडेंचा इशारा। अहिल्यानगरमध्ये मालमत्ता कराच्या नव्या धोरणावरून महापालिकेच्या सभागृहात आज तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। भाड्याच्या उत्पन्नावर कर आकारणीमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडत असल्याचे सांगत नगरसेविका वैशालीताई श्याम नळकांडे यांनी प्रशासनाला थेट धारेवर धरले। भाड्याचे उत्पन्न हेच अनेक कुटुंबांचे जगण्याचे साधन आहे, त्यावरच मोठा कर लावणे म्हणजे नागरिकांना आर्थिक संकटात ढकलणे आहे, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले। भाडे आधारित कर पद्धत रद्द करून क्षेत्रफळानुसार कर आकारणी लागू करावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच पुनर्मूल्यांकनासाठी कोट्यवधींचा खर्च जनतेवर टाकणे अन्यायकारक असल्याची टीका करत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा असा इशाराही त्यांनी दिला। मालमत्तेचे स्थान, आकार, बांधकाम प्रकार आणि बाजार मूल्य यावर ठरवले जाते। भाड्याचा प्रत्यक्ष उत्पन्न कर आकारणी हे कायद्याच्या कलम 129/2 च्या विरोधात आहे, कारण ते मालमत्तेच्या वास्तविक वापराऐवजी बाजार भावावर आधारित आहे। तर कलम 14 समानता आणि कलम 101 मालमत्तेचा अधिकार अंतर्गत आधारित आकारणी अन्यायकारक, कारण ती मालमत्ते धारकाच्या उत्पन्नापेक्षा जास्त भरते आणि मुदत रेखावर धोक्यात असते। तरी पारदर्शक निर्णय घेऊन क्षेत्रफळावर आधारित कर आकारणी पद्धत अवलंबावी। महापौरताई आपण अहिल्यानगर महानगरपालिकेतील जनतेचा विचार करून भाड्याचे उत्पन्न कर आकारणी न करता क्षेत्रफळानुसार मालमत्ता आकारणी करावी। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।